कधी लक्ष दिलंय का? आपल्या जीवनात छोटी छोटी अडचण आली की मन लगेच खचतं. पण एखादी व्यक्ती त्याच अडचणीत हसत पुढे जाते. फरक एकच, विचारांचा. माणसाचं आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधीकधी एक छोटासा सकारात्मक विचारसुद्धा आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकतो. सकारात्मकता म्हणजे काय? अडचणी नाही असं नाही, पण अडचणी असूनही मी करू शकतो, मी करू शकणार असा विश्वास मनात ठेवणे. जगातील प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक समान गोष्ट असते, ती म्हणजे त्यांनी परिस्थितीपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवला. जेव्हा लोक हसले, टीका केली, सोडलं, तरी त्यांनी स्वतःची आशा सोडली नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवू शकतो. आपण सगळेच जीवनात आनंद, शांती, यश आणि स्थैर्य शोधत असतो. पण हे सगळं एका छोट्या शक्तीत लपलेलं आहे, आणि ती शक्ती म्हणजे सकारात्मकता. चला आज जाणून घेऊया सकारात्मक जीवनाची खरी गुरुकिल्ली काय आहे आणि ती आपल्या आयुष्यात कशी लागू करता येते. जसं आपण एखाद्या चष्म्यातून जग बघतो, तसं जग आपल्याला दिसतं. आपल्या मनात सकारात्मकता असेल तर वाईट परिस्थितीतही आपण मार्ग शोधतो. नकारात्मकता असेल तर चांगल्या परिस्थितीतही अडचणीच दिसतात. खरं तर जीवन बदलत नाही, आपली दृष्टी बदलते. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला आपला विचार आपल्या दिवसाची गुणवत्ता ठरवतो. जर उठता क्षणी मनात येतं, आज काहीतरी चांगलं होणार, तर दिवस हलका, सोपा आणि आनंदी जातो. यशाचा पाया इतरांनी नाही, तुम्ही स्वतः तयार करायचा असतो. लोक काय म्हणतात, लोक काय विचार करतात, त्याचा प्रभाव नक्कीच पडतो, पण तो तुमच्या आत्मविश्वासा इतका मोठा नाही. जगात मोठी कामं ज्यांनी केली ते वेगळे कुठे होते? ते फक्त एक गोष्ट जाणत होते, मी करू शकतो, मी नक्की करू शकतो. जीवनात अपयश येणं अगदी सामान्य आहे, पण अपयशामुळे हार मानणं ते अयोग्य आहे. चूक म्हणजे शिकवणूक असते, नाचीखोरी नाही. आपण पडतो कारण आपल्याला उभं राहणं शिकायचं असतं. प्रत्येक प्रयत्न तुम्हाला एक पाऊल पुढे नेत असतं. प्रत्येक चुकीतून तुम्ही अधिक मजबूत होत जाता. आपण कोणासोबत वेळ घालवतो यावर आपल्या मनाचा रंग ठरतो. नकारात्मक लोक तुमचे विचार, तुमची स्वप्न आणि तुमचा उत्साह कमजोर करतात. सकारात्मक लोक ते तुमचा आत्मविश्वास वाढवतात, तुम्हाला प्रेरित करतात आणि पुढे जाण्याची ऊर्जा देतात. म्हणूनच एक नियम लक्षात ठेवा, ज्यांच्यामुळे तुमच्यात उत्साह वाढतो त्यांच्यासोबत राहा. कृतज्ञतेची सवय ही मनाला शांत करणारी असते. आपल्याकडे काय नाही यावर विचार करत बसलो तर मनाची रिक्तता वाढते. पण ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात आहेत, कुटुंब, आरोग्य, मित्र, संधी यांचा आभार मानायला सुरुवात केली की मनात ऊर्जा निर्माण होते. दिवसाला 2 मिनिटं आभार मानण्यासाठी काढा. ही छोटी सवय तुमच्या मानसिक आरोग्यात मोठा फरक आणते. भूतकाळ आठवणी आणि शिकवण देते, भविष्य स्वप्न आणि योजना देते, पण जीवन ते आत्ताच आहे. आपण इतका पुढचा विचार करतो, इतकं भूतकाळात रेंगाळतो की आजचं सौंदर्य आपल्याला दिसतच नाही. वर्तमानात जगायला शिकलात की मन शांत होतं, आयुष्य सुंदर वाटतं आणि तुम्ही हलके बनता. सुख मोठ्या गोष्टीत नसतं. एखाद्याचा स्मित हास्य, प्रोत्साहनाचे छोटे छोटे वाक्य, एखादा चहा, गाणं, पाऊस
किंवा घरात आई बाबा जेवणासाठी तुमची वाट पाहतात. कोणी तुमच्यासाठी लहान का होईना भेटवस्तू आणल्या किंवा तुम्ही कोणाची मदत केली, यामध्येही प्रचंड आनंद लपलेला असतो. ज्याला छोट्या गोष्टीत आनंद दिसतो तोच खऱ्या अर्थाने समृद्ध आहे. एक मोठी सकारात्मकता आहे स्वतःला समजून घेण्याची. तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही, काय बदलायचं आहे, काय स्वीकारायचं आहे, हे स्वतःशी प्रामाणिक राहून ओळखा. यामुळे व्यक्तिमत्व सुंदर होतं. आपण दुसऱ्यांसाठी वेळ देतो, कामासाठी वेळ देतो, मोबाईलसाठीही वेळ देतो, पण स्वतःसाठी वेळ देत नाही. दिवसातून 5 मिनिटं स्वतःशी बसा. तुमच्या भूतकाळात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. मनाशी बोला. मनाशी चांगल्या गोष्टी करायच्या ते ठरवा. तुमची स्वप्न, तुमचे विचार ऐका. ही छोटी सवय मोठा बदल घडवते. सकारात्मकता ही शिकवावी लागणारी गोष्ट नाही, ती जगावी लागते. त्यात जिवंतपणा टाकावा लागतो. मनाचा दृष्टिकोन बदलला की जीवनाची दिशा बदलते. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. मी सकारात्मक विचार करेन, मी सकारात्मक बोलेन, मी सकारात्मक जगेन. कारण सकारात्मकता हीच आनंदाची, यशाची आणि शांततेची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. विचार आवडले असतील तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.